चला अमोल ग्रामपंचायत सदस्य हॅलो 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 चला सामना चालू करून घ्यायचा आहे पंच हॅलो हॅलो चेक हॅलो 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न मुकुर्मे देव सर्व कार्येषु शुभ सर्वदा. नमस्कार मंडळी, आपण पाहतोय मल्हारप्पा गव्हाणे चषक 2021 या स्पर्धेचा एक नेटकं आणि देखणं आयोजन. आजचा दुसऱ्या दिवसातील मैदानाच्या आतमध्ये पहा, दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव विरुद्ध आमदार राहुलदादा कुल राहू या दोन संघामध्ये पहा. एका बाजूला आपण पाहतोय ग्रामविकास प्रतिष्ठान अमोल गव्हाणे ग्रामपंचायत सदस्य कोरेगाव भीमा आणि पैलवान प्रवीण जी गव्हाणे यांच्या मालकीचं असलेलं वाडागाव ग्रामविकास प्रतिष्ठान. तर एका बाजूला आमदार राहुलदादा कुल, बाऊलीशेठ थेऊरकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा आणि श्रीधनभाऊ गाढवे उद्योजक राहू यांच्या मालकीचा असलेला आमदार राहुलदादा कुल राहू हा संघ आपण पाहतोय. एक नेटका आणि देखणा आयोजन स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आज 26 जानेवारी 2021 आणि तमाम उपस्थित रसिक प्रेक्षकांना, क्रिकेट रसिकांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर साधारणपणे आपण पाहतो की दरवर्षी आपणची स्पर्धा म्हटलं की जानेवारी महिन्यामध्ये याच कालावधीमध्ये होत असते आणि सातत्यानं पुन्हा एकदा जरी मैदान बदललं गेलं असलं तरी त्या स्पर्धेची जी काही खऱ्या अर्थानं उत्सुकता असते बा, किंवा जे स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नियमांनी पुरेपूर बांधलेली स्पर्धा. जरी आम्ही थोडंसं उशीर झाला असलं तरी देखील स्पर्धा बरोबर सकाळी .9ला पहिला सामना सुरू झाला पहा. म्हणजे इतकं वेळेला पुरेपूर त्या ठिकाणी महत्त्व खरं तर आपण दिलेलं आहे. आपण पाहतो की वेळेच्या बरोबर चालणारी माणसं नेहमीच जग जिंकत असतात. तसं इथं नक्की आपण पाहतो की सकाळच्या सत्रामध्ये बरोबर 9 वाजता पहिला सामना सुरू झाला आणि पहिला सामना आपण पाहिला की महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा विरुद्ध गुरुदत्त फायटर्स धांडूर यांच्यामध्ये आणि कोरेगाव भीमा संघाने त्यामध्ये विजय प्राप्त केला. दुसऱ्या सामन्याकडे आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. दोन दिग्गज संघ आहेत. एका बाजूला खूप मला वाटतं राहूचा संघ प्रथम आपल्या स्पर्धेमध्ये दाखल होतोय. यावेळेस पहा, बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल पाहायचंय आणि झेल सुटला आणि झेल सोडलाय कोणाचा पहा. हा खेळाडू काल ज्याची चर्चा मी केली, ओम माळी, हा एक कमी वयाचा खेळाडू आहे, उदयोन्मुख खेळाडू, परंतु इतकी चांगली गोलंदाजी काल आपण पाहिलं त्यानं केली होती आणि मला सांगितलं गेलं की तो त्या प्रकारची फलंदाजी देखील सुंदर करत असतो. इथे त्याचा झेल सोडला आणि त्याला जीवदान इथं पहा मिळालं गेले. विशेष करून आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये अशा युवा खेळाडूंनी, कमी वयाच्या खेळाडूंनी बरेचदा एक आपली वेगळी मोहर उमटवलेली आहे पहा. मग ते गोलंदाजीतून असू द्या किंवा फलंदाजीमधून असू द्या. काल देखील तो ज्यावेळेस गोलंदाजी करतो त्यावेळेस मी चर्चा केली की हा खेळाडू बघा, या इतक्या कमी वयामध्ये इतकं खरं तर सामर्थ्य, गोलंदाजी करत असताना इतकी स्ट्रेंथ त्याच्याकडे आहे की कशाप्रकारे चांगल्या फलंदाजांना खेळपट्टीवरती उभं करून ठेवायचं. आउट स्विंग, इन स्विंग, लेग स्पिन, ऑफ स्पिन अशा प्रकारे तो गोलंदाजी करत होता आणि चांगल्या बॅट्समनना तो खेळपट्टीवरती उभं करत होता पहा. आणि तो आज सलामीला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी गेलाय पहा. धावपलक्यावरती आपण जाऊयात. पहिलं षटक संपलंय पहा. वाडागाव संघाच्या 5 धावा धावपलक्यावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं संघनायक आपण पाहतोय निखिल चव्हाणच्या हातामध्ये चेंडू असेल. दुसरे क्रमांक षटक घेऊन निखिल, समोरच्या बाजूला फलंदाज प्रमोद माळी. हा चेंडू पहा, यावेळेस ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न निखिलचा, त्यावरती घेतली गेलेली चोरटी धाव पाहतोय आपण. धावपलक पुढे जाईल एका धावेनं, तब्बल 6 धावा धावपलकीवरती असणार आहेत.
आज आपण पाहतो खरं तर आजचा दिवस म्हणजे संपूर्ण भारतवासियांसाठी एक आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. अशा दिवशी आपण पाहतो की 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आणली गेली. यावेळेस ड्राईव्ह केलाय आउटसाइड एज, क्षेत्ररक्षक पाठमोर असेल, चेंडू डीप थर्ड मॅन, सनग्लो प्रॉपर्टीज मल्हारी अप्पा गव्हाणे चषकचा पॉवरफुल चौकार. सुरेश 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 थँक्यू डीजे. ही स्ट्रेंथ पहा या खेळाडूची. तो तुम्ही लेदर क्रिकेट बरेच खेळाडू पाहत असतात, खेळत असतात. कसा ड्राईव्ह खेळला बघा त्यानं. बरोबर त्यानं सर्कल भेदला, म्हणजे चेंडूला जी हाईट होती त्याबरोबर त्यानं तो फटका खेळला गेला. जर इथं चेंडूची हाईट त्यानं या फटक्यामध्ये कमी ठेवली असती तर झेल होऊ शकला असता पहा. परंतु बरोबर त्यानं सर्कलच्या डोक्यावरून चेंडू बाहेर काढून दिलाय. धावफलकावरती आपण जाऊयात. दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलाय धावफलक पहा. 10 धावा वाडागाव संघाच्या धावफलकावरती असणार आहेत. निखिल चव्हाण एका बाजूनं, निखिल टू ओम माळी. यावेळेस पहा बिग हिट केलाय, लाजवाब बेहतरीन वाघांची दहाड फोडला पहाड, पॉवरफुल षटकार. पहा निखिलच्या गोलंदाजीवरती ओमच्या बॅटमधून निघालेला एक सनसनीत फटका आपण पाहिला. षटकार धावफलक पुढे जाईल. तब्बल 16 धावा धावफलकावरती आहेत. आणि ओम माळेचं वय देखील मला वाटतं 16 असेल पहा. मी काल सांगितलं की 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी आपल्या सवंगड्यांना घेऊन स्वराज्य उभं केलं, स्वराज्याची शपथ वाहिली. 16व्या वर्षी सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी पहिला संस्कृतमधला ग्रंथ लिहिला. इथे पहा ओम माळी. यावेळेस ड्राईव्ह केलाय, चेंडू क्षेत्ररक्षक नसेल, डीप एक्स्ट्रा कव्हर पाहायचंय. चेंडूची गती काहीशी कमी होणार आहे. सीमारेषेवरनं फेकील पहा. 2 धावा त्याला मिळत आहेत. निखिल चव्हाणकडं एक अनुभव आहे. राहुल संघाचा हा खेळाडू, त्याच्याकडं असलेला अनुभव आणि स्पर्धी समोर असलेला फलंदाज पाहतोय आपण ओम माळी. तर देखील पहा तो नक्कीच फलंदाजी करत असताना तमाम रसिक प्रेक्षकांना वा लाजवाब इस बार बेहतरीन शॉट, बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, पॉवरफुल षटकार. थँक्यू डीजे. इट इज अ कॉपी बुक शॉट, इट इज अ कॉपी बुक शॉट. पहा ओम माळी, चेंडूची गती आणि चेंडूची दिशा बघा. इतकं टाइम आणि टेम्परामेंट त्यानं अप्रतिम ठेवलं या फटक्यामध्ये आणि सरळ चेंडू फेकून दिला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आणि येस, मी त्याची बॉडी लँग्वेज बरेच पहा. लेदर खेळणारा खेळाडूची बॉडी लँग्वेज लगेच सांगून जाते टेनिस खेळत असताना, आणि मी त्याचा उल्लेखही केला होता. यावेळेस पहा सुरेख फटका खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक खाली येईल. यावेळेस झेल टिपला जातोय. ओम माळीच्या रूपानं पहिला फलंदाज पॅव्हेलियन मध्ये. थँक्यू डीजे. या ठिकाणी सन्माननीय सचिन माळी यांचं आगमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत असेल. ओम माळीच्या रूपानं पहिला फलंदाज निखिल चव्हाणनं ब्रेक थ्रू मिळून दिलाय पहा. खरं तर हा एक परफेक्ट शॉट होता, परंतु त्याचं वय, त्याची ताकद जर आपण बघितली ना तर नक्कीच आपण थोडंसं पाहतोय की ताकद, जो काही फोर्स लागतो या फटक्यामध्ये तो कमी होता. नाहीतर एवाना चेंडू त्यानं सीमारेषेच्या बाहेर सहज फेकून दिला असता पहा. धावफलकावरती आपण जाऊयात. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 24 धावा ओम माळी. 10 चेंडू खेळलाय, 21 धावा त्यानं केल्यात. संघाच्या 24 धावांमध्ये 21 धावा ओम माळीच्या आहेत. इतकी ताबडतोड आक्रमक फलंदाजी तो करून बाद होतोय पहा. नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथ सोनवणे नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये जाईल पहा. आयडॉल प्लेअर असेल ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाचा. तर गोलंदाजी मार्कवरती पहा सचिन कुंभार तिसऱ्या क्रमांकाचे षटक घेऊन असेल. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतो खऱ्या अर्थानं सातत्यानं प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली स्पर्धा. प्रत्येक सामन्याच्या वेळेस तुम्हाला त्या संघाचे फॉलोअर्स
संघाचे पाठीराखे पाहायला भेटतील. यावेळेस पहा चेंडू ग्लान्स केला स्क्वेअर लेगच्या बाजूला आणि त्यावरती एक धाव मिळेल. पहा सोमनाथ सोनवणे आयडॉल प्लेअर असेल वाडागाव संघाचा, एक धाव त्याला मिळेल. धावपलकेवरती एका धावेनं तब्बल 25 धावा पूर्ण होत आहेत. प्रजासत्ताक दिन आपण पाहतो खऱ्या अर्थानं. आज खरं तर 1 वर्ष गेलं. मला वाटतं आता कोरोनाचा देखील आता वाढदिवस जवळ येत चालला आहे. कारण मला वाटतं फेब्रुवारीच्या दरम्यान लॉकडाऊन लागलं आणि या गोष्टीला आता बरोबर वर्ष पूर्ण होते ते पहा. आणि या जागतिक महामारीतून आता कुठेतरी थोडासा दिलासा आपल्याला मिळतो. तरी देखील काळजी घेणं प्रत्येकाने आपलं कर्तव्य आहे, हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आणि अशा या प्रसंगातून सावरत असताना आपण पाहतो की टेनिस क्रिकेटमध्ये अनेक मोठमोठे टुर्नामेंट आपल्याला पाहायला भेटत असतात. ओहो, यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू पुल करायचा होता, सरळ स्टेवरती आदळलाय. दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. दुसरा फलंदाज बाद होतोय पहा. सचिन कुमारला या षटकामध्ये यश मिळेल. दरम्यान धावपलिकेवरती आपण पाहतोय 25 धावा असताना दुसरा फलंदाज बाद. नवीन बॅट्समन जाईल मैदानामध्ये. राहुल माफ करा ऋषी माळी फलंदाजी करण्यासाठी पहा. कोरोनाच्या काळात जर आपण पाहिलं तर बरेचसे सण उत्सव राष्ट्रीय सण यापासून आपण मुकलो आहोत. बऱ्याचशा गावच्या यात्रा असतील, या सगळ्या गोष्टींपासून खरं तर आपल्याला प्रचंड दूर राहावं लागलं काळजीपोटी. या ठिकाणी मल्हारीप्पा गव्हाणे यांचे परम मित्र सन्माननीय पांडाशेठ बागाटे यांचं आगमन होतंय. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. यावेळेस हा चेंडू पाहतो आपण हलक्या हातानं ग्लान्स केला, क्षेत्ररक्षक तिथे असेल पहा. सर्कलच्या आतमध्ये चेंडू गॅदर केला जाईल शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं. दरम्यान एक धाव त्यावरती मिळेल. धावपलक पुढे एका धावेनं तब्बल 26 धावा. 26 जानेवारी 1950 रोजी आपण पाहतो की घटना अंमलात आणली गेली आणि सव्वीस नोव्हेंबर 1949 रोजी मसुदा समितीसमोर संविधानाचे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मांडणी केली गेली आणि 26 जानेवारी 1950ला ते अंमलात आणली गेली. आपण पाहतो की पंडित जवाहरलाल नेहरूंनी 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी भारताचा तिरंगा फडकवला आणि संपूर्ण स्वातंत्र्याची स्वराज्याची घोषणा केली. त्याची आठवण म्हणून खरं तर 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आणली गेली, त्या दिवसाची आठवण. आणि म्हणून आपण पाहतो की आता संपूर्ण दिवसभरामध्ये संपूर्ण देशभरामध्ये आपल्या राष्ट्रीय ध्वजाचं आरोहण केलं जातं आणि राष्ट्रगीत गाऊन खऱ्या अर्थानं जी मानवंदना दिली जाते आणि देशभक्तीपर खऱ्या अर्थानं ही भावना आज आपल्या मनामध्ये नक्कीच राहणं साहजिक आहे. आणि आपण मला नक्कीच आता सांगितलं की सकाळी सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतानं या आजच्या दिवसाची सुरुवात केली. खरं तर ओके, हा जो आपला राष्ट्रीय सण आहे याची सुरुवात खरं तर राष्ट्रगीतानं होणं अपेक्षित होती. ती नक्कीच आपण आज राष्ट्रगीतानं सुरुवात केली. 26 जानेवारी 2021 आपण आज पाहतोय आणि राष्ट्रगीतानं सुरुवात करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा तमाम रसिक प्रेक्षकांना दिलेल्या आहेत. अशा प्रकारचा खऱ्या अर्थानं ही जी घटना आली, प्रत्येकाला समता न्यायता बंधुता प्रत्येक व्यक्तीला खरं तर आता आपण पाहिलं की जवळपास मला वाटतं 14,000पेक्षा जास्त ग्रामपंचायतीचं महाराष्ट्रातलं इलेक्शन झालं आणि जो प्रत्येकाला त्या ठिकाणी जो यावेळेस पहा बाहेरचे कट चेंडू सरळ सोमनाथ सोनवणे इस बार आयडॉल प्लेयर बाद. तिसरा फलंदाज बाद होतोय. थँक्यू डीजे. सोमनाथ सोनवणेच्या रूपानं वाडागाव संघाचा तिसरा फलंदाज इथे कोसळलाय. दरम्यान धावपलिकावरती 27 धावा असताना तर आपल्याला जो अधिकार खरं तर राज्यघटनेने दिला की पूर्ण स्वातंत्र्याचा अधिकार, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, मतदानाचा अधिकार आणि तो आपण नुकताच बजावला. खऱ्या अर्थानं अशा प्रकारची ही घटना आज जगाला आदर्शवत अशी आहे आणि तो दिवस खऱ्या अर्थानं आज आपण आनंदोत्सव म्हणून साजरा करतो. अनेक महाविद्यालयांमध्ये शाळांमध्ये राष्ट्रगीतानं त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या भाषणांनी आपण पाहतो की हा दिवस साजरा केला जातो. आज जरी कोरोनाचं संकट असलं तरी देखील खऱ्या अर्थानं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य समजून आपण सोशल डिस्टन्सचं अंतर ठेवणं या गोष्टींचं पालन करणं अपेक्षितच आहे. अशा प्रकारचा आजचा हा सुवर्ण दिवस. यावेळेस पहा फुलटॉस चेंडू होता, सरळ डीप फाईनच्या दिशेने खेळलाय.
नो बॉल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. थँक्यू. धावपलकावरती पा तब्बल 32 धावा नोंदवल्या गेल्यात. नो बॉल आणि फ्री हिट असेल पा. बीमर चेंडू टाकला गेला होता पा आणि त्यावरती फ्री हिट असेल. पाहायचंय विनायक नायकोडे काय करतोय. दरम्यान यावेळेस पा पुरेपूर चेंडू बॅटवरती पिक होऊ शकला नाही. मिड विकेटचा खेळाडू चेंडूवरती काहीसं खराब क्षेत्ररक्षण होतंय पा आणि त्यावरती घेतल्या गेलेल्या 2 धावा आपण इथे पाहतोय. धावपलक पुढे जाईल 2 धाव्यांना तब्बल 34 धावा. तर राहू हा दौंड तालुक्यातला संघ आपण पाहतोय स्पर्धेमध्ये. मला वाटतं आपण प्रथम खेळतात का आपल्याकडे. तर प्रथमतः हा संघ आपल्या स्पर्धेमध्ये खेळतोय. काल आपण बघितलं महागणपती 11 रांजणगावचा संघ या स्पर्धेमध्ये प्रथम खेळत होता. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर फ्लाइटेड षटकार. चला चेंडू आतमध्ये घेण्यासाठी सहकार्य करा प्रेक्षक मंडळी त्या ठिकाणी जे आहेत. आपल्याला विनंती असेल ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय www.chauka.in च्या माध्यमातून होते. संदीप सिनलकर त्या ठिकाणी आपण पाहतोय ऑपरेट करतायत आणि मुख्य स्कोरर म्हणून शुभम गावडे आमच्या समेत आहेत. आणि सकाळच्या सामन्यामध्ये आपण ज्यांचं समालोचन ऐकलं असे आमचे सहकारी मित्र प्रशांत पांडमन या ठिकाणी समालोचक म्हणून माझ्या समेत आहेत. या सगळ्या मंडळींचं मनापासून स्वागत मनापासून धन्यवाद असेल पा. हा चेंडू पाहतो आपण यावेळेस स्टीअर केलाय. क्षेत्ररक्षक तिथे असेल. दरम्यान 1 धाव मिळेल पा. वाडागाव संघाच्या धावपलकीमध्ये वाढ होत असताना एका धावेने तब्बल 41 धावा. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस टप्प्याचा चेंडू काहीसा सफल झाला. फलंदाज आणि सरळ डिफाईनच्या दिशेने खेळलाय. 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. तर बरेचसे आपण पाहतो की या स्पर्धेमध्ये जो काही फेरबदल केला बाहेरच्या संघांना या स्पर्धेमध्ये आमंत्रित आपण केलं. त्यामध्ये आपण पाहिलं महागणपती 11 रांजणगावचा संघ असेल. एका बाजूला आमदार राहुलदादा कुल राहूचा संघ असेल. अशा प्रकारे आपण पाहतो की हे 2 संघ या वर्षी या नव्याने या स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत आणि दोन्ही चांगले संघ आहेत. खरं तर रांजणगावचा संघ मंदार शेठ पाचुनकर पाटील यांच्या मालकीचा हा देखील एक चांगला सेट आहे. तर एका बाजूला आमदार राहुलदादा कुल निखिल चव्हाण कॅप्टनच्या नेतृत्वाखाली गामा असेल त्याचे बाकीचे सगळे सहकारी असतील पा. आणि मला वाटतं आता पाहतोय की राहूमध्ये स्वर्गीय सुभाषांना कोल यांच्या स्मरणार्थ दरवर्षी एक मोठी स्पर्धा होत असते. सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये स्पर्धेचं नाव आहे आणि सातत्यानं चर्चेमध्ये असलेली स्पर्धा 4-5 वर्ष मला वाटतं मला देखील योग आला तिकडे जाण्याचा. आणि एक चांगल्या प्रकारचं देखणं आयोजन नियोजन निखिल असेल किंवा दिनेश असेल यांच्या माध्यमातून होतं. आणि विशेष म्हणजे त्या स्पर्धेमध्ये असलेली पंच गावातीलच काही ज्येष्ठ मंडळी आहेत की ज्यांना प्रचंड मोठा अनुभव आहे. अशी मंडळी त्या स्पर्धेचं पंच म्हणून काम करत असतात. अशा प्रकारचं एक चांगलं गाव पातळीवरचं नियोजन. खरं तर गाव पातळीवर स्पर्धा असली तरी देखील मोठमोठे संघ त्या स्पर्धेमध्ये येतात. पुण्यावरून त्याचप्रमाणे नगरवरून असेल विविध भागांमधून मोठमोठे संघ त्या स्पर्धेमध्ये खेळत असतात. अशा प्रकारे एक चांगलं आयोजन नियोजन करणारी ही मंडळी आहेत आणि त्यांचा एक चांगला सेट आपण पाहतो या स्पर्धेमध्ये त्यांनी आज उतरवला आहे आमदार राहुलदादा कुल या नावानं. आणि पाहायचंय नक्कीच हा सामना किती प्रेक्षणीय होणार आहे. एका बाजूला वाडागावचा संघ म्हणजे खऱ्या अर्थानं आपणचे सगळे आयोजक सहकारी आहेत. कारण आपण काल सांगितलं की ही स्पर्धा किंवा हे मैदान उभं करण्यासाठी वाडागावच्या सगळ्या खेळाडूंचं योगदान आहे आणि सगळ्या ज्येष्ठ मान्यवरांचं देखील योगदान आहे. कारण त्यांच्या योगदानाशिवाय किंवा सहकार्याशिवाय हे मैदान उभं करणं तितकंसं सोपं नव्हतं. यासाठी सगळ्या खेळाडूंचं देखील परिश्रम त्याच्या पाठीमागे आहेत. अनेक ज्येष्ठ मंडळींचं देखील नक्कीच मार्गदर्शन सहकार्य आहे. त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद असेल पा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय दिगंबर मगर
पाचव्या क्रमांक षटक टाकतोय. 49 धावा धावपलिकेवरती आहेत. आणि कालपासून आपण बघितलं की या स्पर्धेतली प्रत्येक मॅच ही फायनल सारखी होते पहा. प्रत्येक सामना हा फायनल सारखा होतोय. म्हणजे इथं आलेल्या प्रेक्षकाला इतकं मनमुरादपणे आनंद देतोय पहा. मी नेहमी सातत्यानं सांगत असतो की बक्षीस किती मोठं आहे आणि ते कोण घेऊन जाते यापेक्षा सामना किती प्रेक्षणीय असतो. यावेळेस पुल केलाय चेंडू डीप लॉंग ऑन सीमारेषेवरती पहा झेल टिपला गेलाय. चौथा फलंदाज इथे बाद होईल वाडागाव संघाचा. धावपलिकेवरती 51 धावा असताना चौथा फलंदाज बाद होतोय पहा. पाचव्या क्रमांकाचे षटक आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दिगंबर मगरनं सुरेख गोलंदाजी करत पहा. सलग 2 चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर विकेट घेतला गेलाय. म्हणजे मोठा इथं नक्कीच त्यानं प्रतिस्पर्ध्याला मोठा फटका इथं मारू दिला गेला नाही. एक सुरेख प्रकारची गोलंदाजी दिगंबर मगर एका बाजून आपण पाहतोय. नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये ऋषी गोसावी. यावेळेस पहा डिफेन्स केलाय आणि चेंडू खेळपट्टीवरती असेल. दिगंबर चेंडूला फॉलोथरमध्ये गॅदर करेल. चांगल्या चेंडूला क्रिकेटमध्ये सन्मान देणं, अर्थात त्या चेंडूला डिफेन्स करणं आणि खराब चेंडूचा समाचार घेणं, अशा प्रकारची स्ट्रॅटेजी नक्कीच आपण बघत असतो. एखाद्या फलंदाजाला जर तुम्ही आखूट टप्प्याचा चेंडू टाकला तर तो सहजासहजी त्या चेंडूला सोडणार नाही. यावेळेस पहा डीप लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करेल. दरम्यान एक धावेवरती समाधान मानावं लागेल पहा. षटक संपतंय. दरम्यान पाचव्या क्रमांकाचं धावपलिकेवरती तब्बल 52 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 2 षटकं 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल पहा. आणि पाहायचं या 12 चेंडूमध्ये ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाचे फलंदाज आपल्या संघाला कुठपर्यंत मजल मारून देत आहेत. कारण आपण बघितलेलं आहे या स्पर्धेमध्ये की ज्यावेळेस मॅक्झिमम स्कोर इथं उभा केला जातोय त्यावेळेस पाठलाग करणारा संघ बॅकफुटवरतीच गेलेला आहे. तर कमी धावसंख्येच्या सामन्यामध्ये एक चांगला संघर्ष आपल्याला पाहायला भेटला. खरं तर ज्यावेळेस कालच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, कालच्या सामन्यामध्ये 2 सामन्यामध्ये ज्यावेळेस 100 पूर्ण केली गेली त्याचा पाठलाग करत असताना देखील 100 जवळ दोन्ही संघ ते जाऊन पोहोचले होते पहा. अशा प्रकारची एक चोरस खरं तर आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला भेटते. आणि कमी स्कोर झाला त्या ठिकाणी लो स्कोर जरी झाला तरी देखील एक संघर्ष तुम्हाला सातत्यानं बघायला भेटतोय अशा प्रकारची प्रत्येक सामन्यामध्ये. कारण आपण पाहतो ज्या सामन्यामध्ये संघर्ष नाही, ज्या सामन्यामध्ये चोरस नाही, तो सामना थोडासा पाहण्यासाठी प्रेक्षकांना आनंद मिळत नाही. परंतु जो सामना पहा एक संघर्ष आहे, त्या सामन्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची चोरस लागलेली असेल, त्या सामन्यावरून मात्र प्रेक्षकांच्या नजरा दूर जाऊ शकत नाहीत. जिच्यामध्ये नाही भावतीले भक्ती म्हणू नये, जिच्यामध्ये नाही चेवतीले शक्ती म्हणू नये, असं बहिणाबाई चौधरी असं म्हणतात की ज्याच्यामध्ये संघर्ष आहे, ज्याच्यामध्ये चोरस आहे, तो सामना पाहण्यासाठी आनंद मिळतो पहा. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू डीप लॉंग ऑफच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक मन भाऊ चेंडूला गॅदर करेल आणि दरम्यान चेंडूची फेक येईल पहा. 2 धावा सहजपणे पूर्ण होत आहेत. 54 धावा धावपलिकेवरती सागर डोबे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 6 सागरच्या हातामध्ये असेल. यावेळेस पहा पुल केलेला चेंडू, दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि झेल घेतला गेला डीप लॉंग ऑन मध्ये. दरम्यान 6वा फलंदाज बाद होतोय पहा. चले चले तुम्हें तारों के शहर में, धरती पे ये दुनिया हमें प्यार न करने देगी. ऋषी बाळे आणि ऋषी गोसावी अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहत होतो. 2 ऋषी होते, एक ऋषी आता परत पॅव्हलियनमध्ये आलाय. नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये पहा. एका बाजूला जी गोलंदाजी ज्या प्रकारे राहुल संघाने केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये ती नक्कीच प्रशंसनीय असेल पहा. कारण वाडागाव संघाला मोठमोठे फटके मारण्यापासून काहीसं वंचित त्यांनी नक्कीच ठेवलेलं आहे. धावपलिकेवरती आपण जाऊयात. तब्बल 54 धावा आहेत. नवीन फलंदाज गणेश आव्हाड फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये असेल पहा. हा चेंडू पाहतो आपण. यावेळेस डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान 22च्या रूपामध्ये पंच कळवत आहेत. अवंतर धाव मिळेल पहा. ही स्ट्रेंथ गोलंदाजांची आपण पाहतोय की सागर डोबेची पहा. धावपलिकेवरती 55 धावा नोंदवल्या गेल्यात.
गोलंदाज सागर पुन्हा एकदा. यावेळेस यावेळेस मात्र झेल कलेक्ट होऊ शकला नाही दरम्यान त्यावरती एक चोरटी सिंगल मिळेल, परंतु आपल्या संघासाठी तो धावा नक्कीच त्यानं वाचवल्यात. कव्हरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न होता क्षेत्र फलंदाजाचा एक धाव मिळेल. धावफलकावरती वाढ होत असताना एका धावेने तब्बल 56 धावा पूर्ण होत आहेत. एक नेटकं आयोजन आणि देखणी स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा गवगव आपण पाहतो. यावेळेस उजव्या स्टँडच्या बाहेर जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करत आहेत. वाईड चेंडू असेल अतिरिक्त एका धावेने धावफलक पुढे जाईल. तब्बल 57 धावा ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाच्या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. मला वाटतं मांडवगंज संघ देखील या स्पर्धेमध्ये प्रथम वर्षी आपल्याकडे दाखल होतोय. रांजणगाव असेल, राहू असेल, मला वाटतं मांडवगड असेल, हा संघ देखील म्हणजे तिसरा संघ बँड आपल्या स्पर्धेमध्ये यावर्षी दाखल होणार आहे. अशा प्रकारे नक्कीच एक वेगळ्या प्रकारचं आयोजन आपण पाहतो की बाहेरच्या भागातील खेळाडूंना, जिल्हा परिषद गटाच्या बाहेरचे देखील खेळाडूंना आपण पाहतो की या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची संधी खरं तर मल्हारी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. एक धाव आपण पाहतो यावेळेस पूर्ण होईल. दरम्यान षटक संपले 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपले. 58 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवले गेले. शेवटचे 6 चेंडू असणार आहेत आणि 6 चेंडूमध्ये बघायचं ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव. खरं तर शेवटचं षटक म्हणजे थोडंसं हाणामारीचं षटक आपण ज्याला म्हणतो. हाणामारी अर्थात मॅक्झिमम धावा काढण्याचा प्रयत्न साहजिकपणे केला जातो कारण टेनिस क्रिकेटमध्ये आता तुम्ही बरेचसे फटके तुम्हाला पाहायला भेटतात. कारण जे लेदर क्रिकेटमध्ये तुम्ही ज्या प्रकारचे फटके पाहतात ते सहजी आपल्याला इकडे पाहायला भेटत नाही. कारण बरेचसे फलंदाज आडवे तुडवे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातो इथे प्रयत्न केला फलंदाजानं, थोडासा सफल झाला आणि यावेळेस मात्र तो बाद होतोय. कसं कॉम्बिनेशन बघा दोघांमध्ये, नक्कीच मी म्हणेल चुकीचं होतं. कॉल आणि मिस कॉल पडला आणि इथं फलंदाज बाद होतोय फलंदाज बाद होतोय नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये. रोशन मेहता 58 धावा धावफलकावरती आहेत. 6 फलंदाज बाद होत आहेत गोलंदाजी मार्गवरती शेवटचं षटक निखिल चव्हाण. हा चेंडू यावेळेस इष्टरक्षक चेंडूला गॅदर करू शकत नाही. सागर डुबे दरम्यान लेग बाईच्या रूपामध्ये पंच कळवतात. अवंतरिक धाव मिळेल. एका धावाने धावफलक पुढे. तब्बल 59 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 59 रन लॉस ऑफ 6 विकेट. प्रोग्रेस इन लास्ट ओव्हर. 6.2 षटकांचा खेळ संपेल. एका बाजूनं रोशन मेहता, एका बाजूनं गणेश आव्हाड. निखिल चव्हाणचा हा चेंडू आखूड टप्प्याचा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता आणि पंचांकडे दाद मागतोय फलंदाज. खरं तर टेनिसमध्येच तुम्हाला असं पाहायला भेटतं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला असं कुठंच दिसणार नाही. दरम्यान डॉट चेंडू होता निर्धाव चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू आखूड टप्प्याचा. दरम्यान त्यावरती सिंगल दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे निखिल चव्हाणचा फसलेला आपण पाहतोय आणि प्रचंड आपण पाहतोय. यावेळेस मात्र अतिघाई केली गेली आणि दरम्यान फलंदाज बाद होतोय तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल. 2 धावा इथे मिळत आहेत ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाला. डीजे धावफलक पुढे जाईल या 2 धाव्याने तब्बल 61 धावा धावफलकावरती असणार आहेत. 7 फलंदाज बाद होत आहेत. बल्लारी अप्पांच्या स्पर्धेमध्ये मी कालही उल्लेख केला की मंडप तोच, डीजे तोच, स्कोरर तोच, लाईव्ह करणारे तेच, कॉमेंटेटर पण तेच. फक्त संघ नव्याने 3 दाखल झालेत. बाकी प्रेक्षक देखील थोडेसे बदललेत आणि बक्षीस तेच. सगळ्या गोष्टी
कारण एकदा आप्पांशी मैत्री झाली की ती सहजासहजी तुटत नाही. ही दोस्ती तुटायची नाही. आणि ज्यांना खऱ्या अर्थानं आमचा आवाज ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला असे अत्यंत सुंदर प्रकारचा आवाज, खणखणीत आवाज, केवळ आप्पांची स्पर्धा असेल असं नाही तर अनेक गावातील कार्यक्रम असतील, सप्ताहाचे कार्यक्रम असतील, क्रिकेटच्या स्पर्धा असतील, यामध्ये ज्यांचा आवाज असतो असे आमचे मित्र बंडू डीजेचे ऑपरेटर प्रोप्रायटर बंडू शेठ कारकोडे यांचं आगमन होतं. आपलं मनापासून स्वागत. सामना संपलाय पहा. इनिंग संपली पहिली. 7 षटकांमध्ये 64 बनवले गेल्यात आणि 7 फलंदाज बाद होत असताना वाडागाव संघाचे विजयासाठी पहा हॅलो चला 42 चेंडूमध्ये 65 धावा अशा प्रकारचं इक्वेशन असेल पहा. प्रमोद माळे आपण पाहिलं फलंदाजी करत असताना 2 धावा केल्या. ओम माळेनं 10 चेंडूचा सामना केला, 21 धावा केल्या. ओम जर सोडला तर एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुहेरी अंक, मला वाटतं विनायक नायकोडेनं 16 केल्या. त्यानंतर एकही फलंदाज मैदानामध्ये पहा जास्त फारशी कामगिरी करू शकला नाही, प्रभावशाली कामगिरी करू शकला नाही. तर आपण गोलंदाजीचं इथं जर विश्लेषण केलं तर सचिन कुंभारने 2 षटकांमध्ये 7 धावा दिल्या 3.5च्या इकॉनॉमीनं. आणि मला वाटतं सचिन कुंभार, निखिल चव्हाण, अक्षय टेळे, दिगंबर मगर, सागर डोबेनं प्रत्येकी एक विकेट घेतलाय पहा. अशा प्रकारे आपण पाहतोय. प्रमोद माळी आणि ओम माळीमध्ये 12 चेंडूमध्ये 24 धावांची पार्टनरशिप. खरं तर हे सगळं डिटेल्स आपण पाहतोय, तुम्हाला लाईव्ह चौका.in वरती सगळं पाहायला भेटतंय. तर चला ग्रामविकास प्रतिष्ठान वाडगाव हॅलो चला यानंतर होणारा सामना शिव वॉरियर्स जातेगाव बुद्रुक, ऑरो स्पोर्ट्स VVC मांडवगण. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे 11ची लिस्ट घेऊन यायची आणि टॉससाठी यायचे स्टेजजवळ. चला लवकर. इस देश की सरहद को कोई छोड़ नहीं सकता, इस देश की सरहद की निगहबान है आंखें. आपण पाहतो की आपला स्वतंत्र भारत आणि खऱ्या अर्थानं 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यामध्ये अनेक महान विभूतींचं मोठं योगदान आहे. जहाल गट, मवाळ गट, अहिंसावादी अनेक महान विभूती, या सगळ्यांच्या योगदानानं खऱ्या अर्थानं हे जे स्वातंत्र्य आपल्याला आज अनुभवायला भेटतंय, हे स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं आज आपण जगतो आहोत. आणि या सगळ्या महान विभूतींचं योगदान आपण पाहतो की 26 जानेवारी 1950 रोजी घडलेल्या खऱ्या अर्थानं जी राज्यघटना अंमलात आणली गेली, यामध्ये या सगळ्या महान विभूतींचं मोठं योगदान आहे. कारण आपण पाहतो की मसुदा समितीनं तयार केलेल्या खऱ्या अर्थानं जे संविधान अंमलात आणलं गेलं, त्यावरती मसुदा समितीच्या 308 सदस्यांनी सह्या केल्या आणि त्या हिंदी आणि इंग्रजी अशा 2 प्रतींमध्ये हस्तलिखित करण्यात आल्या. अशा प्रकारे अशा अनेक महान विभूती खरं तर आपल्या देशामधील या सगळ्यांच्या योगदानातून खऱ्या अर्थानं आज आपण हे स्वातंत्र्य अनुभवत आहोत. असा आपला खऱ्या अर्थानं आजचा हा प्रजासत्ताक दिन. आणि या प्रजासत्ताक दिनाच्या तमाम रसिक प्रेक्षकांना आणि खेळाडूंना पुन्हा एकदा मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीचे फलंदाज पहा राहू संघाचे सचिन कुमार आणि सागर डोबेना. स्ट्राईक गेटला गोलंदाजी मार्कवरती पहा रोशन मेहता पहिल्या क्रमांकाच्या षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये असेल. मल्हारप्पा गव्हाणे चषक 2021 स्पर्धेचा एक नेटका आणि देखणा सोहळा आणि आजचा दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. पहिला चेंडू पहा काहीसा उसळी घेणारा चेंडू, बॅट अगोदर फिरून गेली, चेंडू उशिरा येऊन त्याच्या हेल्मेटवरती आदळलाय. लेग बाईच्या रूपामध्ये पंच कळवत आहेत. अवंतर नक्कीच 1 धाव मिळेल आणि एका धावेनं या अवंतर धावेनं संघाचं खातं खोललं गेले. राहू संघाची 1 धाव धावपलकेवरती असणार आहे. पहा या स्पर्धेला सातत्यानं आपण पाहतो की आपणच्या अगदी प्रेमापोटी अनेक मान्यवर मंडळी असतील, अनेक त्यांचे सहकारी मित्र असतील
अनेक मार्गदर्शक असतील, या सगळ्यांच्या योगदानातून ही स्पर्धा होत असते. सातत्यानं मी सांगितलं की एकदा का आप्पांच्या संपर्कात सहवासामध्ये तो व्यक्ती आला तर सहजासहजी त्याची आप्पांची मैत्रीची नाळ तुटत नाही. तसे अनेक मार्गदर्शक जे आहेत ते सातत्यानं आप्पांवरती प्रेम करत आहेत. त्यामध्ये पैलवान राहुलदादा गव्हाणे असतील, त्याचप्रमाणे श्री राहुलदादा गव्हाणे माजी सरपंच डिंगरजवाडे असतील आणि राहुलदादा गवारे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर, म्हणजे पहा ही सगळे राहुलदादा मंडळी आणि मल्हारी आप्पा अशा प्रकारचं एक कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला भेटते. त्यामध्ये मला वाटतं जयेशदादा असतील, गणेश बापू असतील, गणेश बापू दरेकर असतील आणि गणेश बापू कुटे असतील. एका बाजूला ॲडव्होकेट सचिन तात्या गव्हाणे असतील, हरीश शेट येवले असतील किंवा भानुदास शेट भोसरे असतील. पहा यावेळेस पहा खराब क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं निखिल कडून त्या ठिकाणी एक मिस्टेक होते, चूक होते. 5 चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धाव मिळत आहेत. थँक्यू डीजे. आपणचं हँडविल जर आपण पाहिलं दरवर्षी साईज पण तेवढीच असते. डिझाईन जर पाहिलं मला वाटतं आमचे सहकारी मित्र पैलवान हरीश चव्हाण हे करत असतात आणि धनंजय शेठ डफळ यांच्याकडं खऱ्या अर्थानं त्यांच्या फ्लेक्स प्रिंटिंग प्रेसमध्ये आपण या ठिकाणी हँडवेल पाहत असतो. यावेळेस पहा उंच आकाशामध्ये गेलेला चेंडू झेल टिपला गेलाय. राहू संघाला पहिला धक्का बसेल मैदानामध्ये. पहा आणि पहिला फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज जाईल मैदानामध्ये. पहा न्यू बॅट्समन कोण आपण पाहतोय, कॅप्टन संघनायक, संघाचा नेता, संघाचा कर्णधार निखिल चव्हाण फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. पहा तर मी चर्चा करत होतो की फ्लेक्सचं मला वाटतं हरीश चव्हाण इथं आलेत, कुठे गेले आहेत का? तर फ्लेक्सची तुम्ही बघा, जो हँडल आहे त्याचं डिझाईन बघा, अगदी तुम्हाला सातत्यानं दरवर्षी कुठलाही बदल तिथं तुम्हाला जाणवणार नाही. आणि विशेष म्हणजे आप्पांकडे जर तुम्ही बघितलं ना, आप्पांच्या पर्सनॅलिटीकडे जर बघितलं ना, मला कधी कधी असा प्रश्न पडतो, आप्पांचं वय कदाचित आमच्यापेक्षा जास्त नक्कीच असेल. हो हो हो, यावेळेस पहा, आणि तो आता किती फ्रस्ट्रेट झालाय. पहा गोलंदाज इतका फ्रस्ट्रेट झालाय, त्याला मांकड विकेट करायचा होता आणि तो काहीसा तिथं पाहतो आपण छोटासा ॲक्सिडेंट असं झाला आणि त्याच्यामुळं तो स्वतःवरतीच फ्रस्ट्रेट होतोय. दरम्यान धावपलिकेवरती आपण पाहतो की 6 धावा असणार आहेत. तर आप्पांच्या या व्यक्तिमत्वाचं आपण पाहतो की खऱ्या अर्थानं यात जे काही पर्सनॅलिटी त्यांनी ठेवलेली आहे, म्हणजे सातत्याने आम्ही जेव्हापासून स्पर्धा करतोय ना, हा चेंडू पहा यावेळेस बिग हिट केलाय आणि पाहायचं आपल्याला क्षेत्ररक्षक तिथे अडवला गेलाय. चेंडू पहा दरम्यान 2 धावा त्यांना मिळत आहेत. धावपलिक पुढे जाईल 2 धाव्यांना तब्बल 8 धावा राहू संघाच्या धावपलिकेवरती असणार आहेत. आपणचं वय वाढत असलं तर देखील आपणची पर्सनॅलिटी जर आपण बघितली ना, म्हणजे आम्ही जेव्हापासून स्पर्धा करतो ना, आपण तसेच दिसत आहेत. काय याच्या मागचं रहस्य असेल आता मला जाणून घ्यायचं आहे, जेणेकरून आम्ही त्याचा काहीतरी अवलंब करू. काय प्रवीण राऊत, हा चेंडू पहा यावेळेस क्षेत्ररक्षक खाली येईल. ओ झेल सुटला, कैच छूटा है, गेंदबाज का दिल टूटा है, दिल टूटने की आवाज यहाँ तक आई. आणि मला वाटतं चूक करणारा खेळाडू आपण तिथे पाहतोय, प्रमोद माळेकडून चूक होते. पहा सोपा झेल होता खरं तर, परंतु जजमेंट करू शकला नाही. दरम्यान 1 षटक संपले, धावपलिकेवरती 9 धावा, 1 फलंदाज बाद राहू संघाच्या. सर आम्हाला जरा कळलं नाही अजून, तुम्हीच विचारा. तर या ठिकाणी भरत दादा गव्हाणे यांचं आगमन होते. आपलं स्वागत असेल. सर भरत दादाचं वय पण 45 आहे. काल खरं तर भरतदादांनी जी टाय मारली ना, ती बघून खरंच असं वाटलं की आता आपण माईक सोडावा आणि मैदानात खेळण्यासाठी जावं. नशीब डाय त्यांनी डांबरीवरती मारले नाही, पुढे मातीमध्ये गेले. परंतु हॅलो, खऱ्या अर्थाने सर एक प्रसंग होता 2017 साली कोरेगाव भीमा या ठिकाणी पीके अण्णा स्टेडियमला. बोला. जॉन्टी रोड सारखा कॅच पकडला होता भरत दादानी सर, आणि ती मॅच आम्ही विन झालो होतो त्या कॅचमुळं. पहा म्हणजे भरतदादाची स्ट्रेंथ, शेर कितना भी बोर्डा क्यों ना हो जाए, कभी घास नाही खाता. आणि हा चेंडू यावेळेस फुलटॉस सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धाव मिळत आहेत राहू संघाला. यावेळेस
सागर डुबेच्या बॅटमधून निघालेला चौकार. धावपलिकेवरती तब्बल 13 धावा पूर्ण होत आहेत पहा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर सांगण्याचं कारण असं की खऱ्या अर्थानं आपण पाहतो की या स्पर्धेची चर्चा सातत्यानं होत असते. साधारणपणे 1-2 महिने अगोदर चर्चा होत असते, त्यानंतर देखील स्पर्धा संपल्याच्या नंतर देखील चर्चेमध्ये असणारी स्पर्धा. यावेळेस पाहायचंय 1-2 खेळाडू चेंडू खाली पहा आणि गोलंदाजानं इष्टरक्षकाने कोणती चूक केली नाही. सागर डुबे बाद. चला नवीन फलंदाज. चला राहुल संघाच्या फलंदाज नवीन येत असेल वेळ घेत जाऊ नका. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सामना ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव विरुद्ध राहू. धावपलिकावरती पहा एका बाजूनं प्रथमतः फलंदाजी करणारा वाडागाव संघानं विजयाचं लक्ष आपण पाहतोय समोर. 65 धावांचं जे टार्गेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ठेवलं होतं पहा. त्याचा पाठलाग करत असताना 2 फलंदाज बाद होत आहेत आणि 13 धावा धावपलिकेवरती आहेत पहा. असं म्हटलं गेलं की 13 आकडा क्रिकेटमध्ये अशुभ आहे आणि ज्या ब्रिटिशांनी भारतावरती 150 वर्ष राज्य केलं त्यांनी हा खेळ आपल्याकडे प्रचलित केला. परंतु आपण जर इतिहास बघितला ना तर युगानुयुगे हा खेळ आपल्याकडे खेळला जातो. म्हणजे द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडे हा खेळ खेळायचे, त्याला चेंडू फळीचा खेळ म्हटलं जायचं पहा. हाच तो क्रिकेट. आपल्याला माहीत आहे की चेंडू फळीचा खेळ खेळत असताना उडलेला चेंडू त्या यमुनेच्या डोहामध्ये गेला आणि त्या डोहामध्ये प्रचंड मोठा कालिया नावाचा सर्प होता आणि तिथं कोणाची जाण्याची हिंमत धाडस नव्हता आणि भगवान परमात्मा श्रीकृष्णाने त्याच्यामध्ये उडी घेतली आणि त्या कालिया सर्पाशी युद्ध झालं आणि त्याला तो डोह सोडून जावं लागलं पहा. अशा प्रकारचं आपण पाहत असतो की द्वापारयुगातली ही घटना. चेंडू उडाला कुंपत पडला बाहेर येणं कसा, यशोदे तुझा ग काना यमुना डोही बुडाला कसा. कारण भगवान श्रीकृष्णाने त्या डोहामध्ये उडी मारल्याच्या नंतर बाहेरच्या त्यांच्या सवकड्यांनी मोठा आक्रोश केला, गवळणींनी आक्रोश केला की आता श्रीकृष्ण आतमध्ये गेलाय तो परत येईल कसा. कारण आतमध्ये कालियासारखा महाभयंकर सर्प होता. ही भीती त्यांना होती की भगवान श्रीकृष्ण आता परत येईल का नाही. परंतु भगवान परमात्मा ते साक्षात भगवंताचा अवतार आपण पाहिलं. अशा प्रकारचा चेंडू फळीचा खेळ आज खऱ्या अर्थानं किती ग्लोबल झालाय पहा. तोच क्रिकेट. यावेळेस पहा निखिल चव्हाणच्या बॅटमधून चेंडू सरळ स्क्वेअर लेग सिबरीच्या डोक्यावर खेळाय. 1 बाउन्स 4 रन. तर निखिलच्या बॅटमधून निघालेला चौकार. 19 धावा धावपलिकेवरती आहेत. द्वापार युगातला चेंडू फळीचा खेळ आज आपण पाहतो की खऱ्या अर्थानं प्रचंड ग्लॅमर तो अलीकडच्या काळामध्ये होत चाललाय. ग्रामीण भागामध्ये देखील पहा IPLच्या धर्तीवरती प्रत्येक संघाला संघ मालक, त्याचप्रमाणे पूर्णपणे किटमध्ये असलेले खेळाडू आणि विशेष आपणची स्पर्धा म्हटलं की नियम म्हणजे नियमच. हो यावेळेस काहीसा गती परिवर्तन केलेला चेंडू पहा. बॅट काहीशी अगोदर गेली निखिल चव्हाणची. यावेळेस चेंडू पायावरती. यावेळेस मिस्टेक होत आहेत, चुका होत आहेत वाडागाव संघाच्या खेळाडूंकडून. दुसरी गेली तिसरीचा प्रयत्न होणार आहे. ओमाळी डेंजर झोनला इथे पाहतो आपण फलंदाज दिगंबर मगर. दरम्यानच्या 3 धावा घेतल्या गेल्यात पहा. अशा जर चुका केल्या गेल्या तर चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. आणि आपण पाहतो खऱ्या अर्थानं चुकीला माफी नसते. कारण एक चूक तुम्हाला किती महागात पडू शकेल. या 3 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलिकेवरती 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एव्हरीथिंग इज फेअर लव्ह अँड वॉर असं म्हणतात. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं, परंतु हे क्रिकेटचं युद्ध आहे. या युद्धात बिलकुल माफ केलं जाणार नाही, चुकीला माफी केली जाणार नाही पहा. आणि या चुका सावराव्या तुम्हाला नक्कीच सुधाराव्या लागतील. दरम्यान बघायचं आपल्याला 3रं क्रमांक षटक ओम माळीला मला वाटतं आता गोलंदाजी मार्कवरती 5 रन केले. आणि बघा या खेळाडूची या गोलंदाजी स्ट्रेंथ बघा. आपण अनेक टेनिस क्रिकेटमधले गोलंदाज अलीकडच्या काळामध्ये पाहतोय
की खऱ्या अर्थानं 16 वर्षाचे, 17 वर्षाचे, 18 वर्षाचे खेळाडू तमाम रसिक प्रेक्षकांना त्यांनी विशेष करून प्रभावित केलेला आहे. निखिल चव्हाण संघनायक समोर असेल पा. एका बाजूनं दिगंबर मगर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी करेल. 65 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. पाठलाग करताना 22 धावा ज्या बनवल्या गेल्या, 2 फलंदाज आणि 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला असेल पा. 22-2-2 अशा प्रकारे एक सलग आकडा आपल्याला पाहायला भेटेल. ओम माळी गोल ऑन बॉलिंग मार्क. स्ट्राईक एंडला संघनायक निखिल चव्हाण असेल पा. हा सामना देखील किती प्रेक्षणीय असेल. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना डेफिनेटली जाईल पा. हा चेंडू यावेळेस आपण पाहतोय फुलटा चेंडू होता. पुरेपूर बॅटवरती येऊ शकत नाही. क्षेत्ररक्षक स्वतः 3 खेळाडू पा चेंडूच्या पाठमध्ये असतील. दरम्यान चेंडूची फेक येईल तोपर्यंत 2 धावा इथे मिळतात राहू संघाला आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर फिटनेसविषयी चर्चा मी करत होतो की अनेक खेळाडूंचा फिटनेस, जसं आपणच्या पर्सनॅलिटीविषयी मी चर्चा केली तसं अनेक खेळाडू आपण पाहतो की सातत्यानं तुम्ही ज्यावेळेस कन्सिस्टन्सी तुम्ही क्रिकेट खेळता, तुम्ही सराव करत राहता, तुम्ही त्या ठिकाणी वर्कआउट करत राहता, तर डेफिनेटली तुमची पर्सनॅलिटी ही नक्की चांगली राहते बा. आपण पाहतो की इथं तुम्हाला असा एकही खेळाडू दिसणार नाही की त्याची पर्सनॅलिटी काहीशी वेगळी तुम्हाला जाणवेल. दिगंबर मगर यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पहा. आताच दिनेशने सांगितल्याप्रमाणे भरत गव्हाणेचं वय 45 आहे, परंतु 46 आहे का, तर नक्की अजूनही चांगल्या प्रकारचे फिटनेस आहे. त्याचं कारण म्हणजे सातत्य. तुम्ही सरावामध्ये या ठिकाणी सरसवाडी फायटर्स सरसवाडी हा संघ या ठिकाणी दाखल होतोय. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल पा. गणेशजी दरेकर, अनिलजी दरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे संदीप भुजबळ सरसवाडीचे खेळाडू. संदीपविषयी कालही मी चर्चा केली. हा देखील एक अनुभवी खेळाडू. आपलं मनापासून स्वागत असेल. पहा ओम माळीची गोलंदाजी पहा. नेहमी मी सांगतो की जो गोलंदाज खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये असं असतं की तुमचं फॉर्म हा टेम्पररी असतो आणि तुमचा क्लास परमनंट असतो. पहा त्याचा क्लास जो आहे ना तो क्लास दाखवून देतोय. यावेळेस पहा आखूट टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक प्रयत्न केला गेलाय, परंतु चेंडू एक टप्पा सरळ सीमारेषा लाग लावेल. 4 धावा मिळत आहेत. धावफलकावरती आपण जाऊया. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 33 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकानंतर 22 होत्या. मी सांगितलं 2 षटकं 22 धावा आणि 2 विकेट अशा प्रकारे. आता 3 षटकं 33 धावा अशा प्रकारचं इक्वेशन, अशा प्रकारचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला भेटते. आणि सामन्याचं इक्वेशन आता जर बघितलं आपण तर 24 चेंडू आणि 32 धावा अशा प्रकारचं समीकरण समोर असेल. पहा 24 गेंदे और जीतने के लिए 32 रन की जरूरत. एक बडी श्रृंखला मल्हारप्पा गव्हाणे. सोसायटीमध्ये चेंडू गेलेला आहे. आतमध्ये कोण असेल तर त्यांनी टाकायचंय बाहेर. प्रेक्षक कोण असेल त्यांनी ते चेंडू आणायचा आहे कृपया करून गॅलरीमधले. आणि ह्यानंतर होणारा सामना दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो त्यांनी टॉससाठी त्वरित स्टेजपाशी यायचंय. गोलंदाजी मार्कवरती पहा रोशन मेहता. फुलटॉस चेंडू यावेळेस निखिल चव्हाण अक्रॉस द बॅट. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पॉवरफुल चौकार. थँक्यू. सातत्यानं आम्हाला ज्या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय की सहकार्य करतात आलेल्या पाहुण्यांचं, मान्यवरांचं स्वागत करतात दिनेशजी गव्हाणे. खरं तर आपलंही मनापासून धन्यवाद असेल, कारण यावेळेस पहा येस नो मैदानाच्या आतमध्ये निखिलनं मात्र थोडंसं सावध पवित्र यावेळेस घेतला आहे. नकार दिलाय तो दिगंबर मगरला. दरम्यान धावफलकावरती पहा
37 धावा असणार आहेत. 22 चेंडू आणि 28 धावा असं इक्वेशन समोर असेल. एका चौकारानं अशा प्रकारचं इक्वेशन येऊन पोहोचले. 22 चेंडू आणि 28 धावा. तर खेळत असताना मात्र दिनेश आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये काहीसा ॲग्रेसिव्ह मला जाणवतो. मग ते क्षेत्ररक्षण असू द्या किंवा फलंदाजी करत असताना. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू पहा, पूल केला चेंडू स्क्वेअर लेगच्या बाजूला. काहीसं खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि त्यावरती 2 धावा इथं निखिल चव्हाणला मिळत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 39 धावा, 21 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण पुढे असेल. तर काहीसा ॲग्रेसिव्ह असलेला दिनेश काल मात्र थोडासा वेगळा दिसला मला मैदानामध्ये. कारण त्याची नेहमीची अनोखी स्टाईल असते की मैदानामध्ये खेळत असताना एक पॅन्ट एका पायाची तो वरती घेतो आणि तो फलंदाजी करतो. काल मात्र तसं मला काही जाणवलं नाही. बोलता बोलता तो मुद्दा राहून गेला. म्हटलं आज आपण तो मुद्दा उपस्थित करावाच. हां, ते असं वाटतंय मला. त्यांची मॅच असेल. ते तर आहेच, परंतु आता शेवटी प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल असते आणि आज मात्र जर असं काही केलं तर कदाचित पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे तसा प्रयत्न होणार नाही. हा चेंडू पहा, मिडल ॲटेचा चेंडू होता. सुंदर दिगंबर मगरने यावेळेस बघितलं चेंडूला आणि हा चेंडू इथं नक्कीच आपल्याला सन्मान त्याला द्यावा लागेल. डिफेन्स केला आहे, खेळपट्टी होती, चेंडू राहील पहा. दरम्यान 40 धावा धावपलकावरती असणार आहेत. 4थ्या क्रमांकाचे षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. काहीसा संत असलेला सामना हळूहळू एका संघर्षाच्या दिशेने नक्कीच वाटचाल करतोय पहा. यावेळेस दिगंबर मगर पुढे सरसावत खेळलाय, क्षेत्ररक्षक खाली येतोय पहा. सुरेख झेल टिपलाय, फलंदाज बाद. चला, ह्यानंतर होणारा सामना जातेगा बुद्रुक आणि मांडवगण दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो टॉस साठी यायचंय. चला, टॉस सोडून घ्यायचंय, टॉस साठी यायचंय. धावपलकावरती आपण पाहूयात राहू संघाच्या. चला, पंच सोसायटी मधला बॉल आलेला आहे तेवढं घ्यायचं आहे. 40 बनवले गेलेत आणि 18 चेंडूमध्ये 25 बनवायचे आहेत पहा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गामा जगताप फलंदाजी करण्यासाठी पहा. गामा जगताप अर्थात विनय जगताप ना. खरं तर विनय हे नाव मला आज पहिल्यांदा समजतंय गामाचं. कारण गामा नावानं त्याला आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये आम्ही तर ओळखतो, एवढा सगळे क्रिकेटर्स एक अनेक खेळाडू ओळखत असतात. गामा जगताप खरं तर गामा हे कुस्तीतलं फार मोठं नाव आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर जगज्जेता गामा पैलवान ज्यावेळेस आपल्या देशाची फाळणी झाली त्यावेळेस गामा हा लाहोरमध्ये गेला आणि अगदी त्याचा उत्तरार्धाचा काळ जर बघितला तर अत्यंत दयनीय होता. जगज्जेता गामा पैलवानाला त्या ठिकाणी अगदी त्याच्या शेवटच्या काळामध्ये प्रचंड हलापेशा त्याच्या वाट्याला आल्या, दुःख दारिद्र्य त्याच्या वाट्याला आलं पा आणि शेवटीच्या अगदी काळामध्ये त्याला स्वतः शिवणकाम करून शिंप्याचं काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करावा लागला. यावेळेस पा आखूट टप्प्याचा चेंडू निखिल चव्हाणला पूल केलाय, सरळ स्क्वेअर लेगच्या बाउंड्रीवरून सीमारेषेवर फेकून दिलाय. पॉवरफुल षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. या षटकारानं धावफलक पुढे जाईल पा. राहू संघाच्या तब्बल 46 धावा धावफलकावरती आहेत. सामन्याचं इक्वेशन या षटकारानं नक्कीच बदलेल. गोलंदाजी मार्कवरती पा सोमनाथ सोनवणे. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक आसमान को छूती हुई गेंद, मानो तलवार काट रही. निखिल चव्हाण सेट ऑन फायर, 6 रन षटकार.
थँक्यू, धन्यवाद. निखिलच्या बॅटमधून सलगचे 2 षटकार निघालेत आणि सामन्याचं पहा चित्र बदलून टाकतोय. निखिल चव्हाण संघनायक, संघाचा नेता, संघाचा कर्णधार. धावपलिकेवरती 52 बनवले गेल्यात. विजयासाठी पहा 16 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 षटकारानं सामना कुठून कुठे येऊन पोहोचला. पुन्हा एकदा सोमनाथ सोनवणे. निखिलचा पुन्हा एकदा निखिल चव्हाण. लॉलीपॉप, बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, पॉवरफुल षटकार. निखिल चव्हाण षटकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतोय पहा. सलगचे 3 षटकार सोमनाथ सोनवणेवरती. निखिल चव्हाण आग ओकणारी फलंदाजी पहा. लाजवाब बेहतरीन बल्लेबाजी. निखिल पुन्हा एकदा. यावेळेस काहीच खाली राहिलेला चेंडू पाहतो आपण. पुरेपूर बॅट होतं, टॅप होऊ शकला नाही. त्यावरती घेतली गेलेली सिंगल आपण पाहतोय. परंतु या 3 षटकारांनी पहा नक्कीच राहू संघ मैदानाच्या आतमध्ये काही वरचढ ठरतो. 59 बनवले गेल्या. विजयासाठी आपल्याला व्हायचंय 14 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल पहा. गामा जगताप ऑन स्ट्राईक. सोमनाथ सोनवणे ऑन बॉलिंग मार्क. बघायचं यावेळेस. गामा जगतापनं यावेळेस चेंडू सरळ विजयी षटकार. जैसा नाम वैसा काम. 6 रन केले गेंद. डीजे थँक्यू डीजे. चला राहू संघाला विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचचं वितरण करणार आहोत. गामानं विजय षटकार खेळलाय आणि प्रथम या स्पर्धेमध्ये दाखल झालेला आमदार राहुल दादा कुल राहू संघ विजय ठरलाय. मनापासून अभिनंदन. ह्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा कार्यक्रम होणार आहे. पहिला कोरेगाव संघाला विनंती करतो स्टेजपाशी यायचे मॅन ऑफ द मॅचसाठी आणि राहू संघाला पण विनंती करतो स्टेजपाशी यायचंय लवकर मॅन ऑफ द मॅचसाठी. पंचांना विनंती करतोय थोडं पाणी वगैरे थोडं. चलो चेक. चला दोन्ही संघ